छोटी चूक. अचानक पाऊस सुरू झाला. खूप दिवसांपासून पृथ्वी कोरडी होती आणि पावसाचे थेंब जमिनीवर पडल्यामुळे धूळ उडत होती. जसळ मातीचा उग्र वास दरवळत होता. अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण होते, मात्र ओलावा नव्हता. लोक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते आणि शेवटी तो त्यांच्या आयुष्यात पडला. त्याने आपल्या पत्नीचा विचार केला, जी गरोदर होती. ती पण या हवामानासारखीच होती, ढगाळ पण पाऊस नाही. तो हॉस्पिटलमधून नुकताच बाहेर आला होता आणि काहीसा अस्वस्थ होता. डॉक्टर म्हणाले, काय काही आहे? तुमचा दिवस चुकला. घरी जा आणि वाट पहा. पुढच्या महिन्यापर्यंत प्रसूती होणार नाही. 1 महिना? अजून 1 महिना? अचूक दिवस लक्षात ठेवणे कठीण आहे, परंतु त्याचा हिशोब फार तर काही दिवस मागे पुढे होईल. पण 1 महिना? अख्खा पूर्ण महिना? संपूर्ण महिनाभर तारीख पुढे जाणे याबाबतीत तो अजिबात चुकीचा असू शकत नाही. डॉक्टर त्याच्यापेक्षा जास्त घाईत होते. त्यांनी त्याला ढकलले आणि दाराबाहेर काढले. तुम्ही डॉक्टर आहात का मी? ते जवळपास ओरडले. माझे अर्धे आयुष्य प्रसूती करण्यात गेले आहे आणि तुम्हाला वाटते की तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे? डॉक्टरने सांगितले की त्याच्या बायकोला अजून काही दिवस तरी दवाखान्यात राहावे लागेल, जेणेकरून ते चांगले मूल्यांकन करू शकतील आणि गर्भाशयात गर्भ योग्य स्थितीत आहे की नाही हे पाहू शकतील. डॉक्टरांनी त्याला तोवर दवाखान्यातून डिपॉझिट परत मिळवण्याचे सुचवले. पत्नीची तपासणी कक्षातून बाहेर येण्याची वाट न पाहताच तो घरी जाऊ लागला. रस्त्यावरील पादचारी डोके झाकून धावत होते. ढगाळ दिवस असूनही त्यांना पावसाची आशा नव्हती. त्यामुळे अनेकांकडे छत्र्याही नव्हत्या. तो फुटपाथवरून चालत होता. त्याच्या आजूबाजूचे सर्व लोक पावसापासून आश्रय घेत होते, परंतु खरोखर त्याच्याकडे पाहत नव्हते. त्रासलेल्या पादचाऱ्यांनी त्याला अनेकदा धक्काबुक्की केली आणि जवळजवळ खाली पाडले. बायकोच्या प्रसूतीच्या दिलेल्या तारखेच्या प्रश्नाने त्याचे मन व्यापले होते. पावसाने त्याच्या चेहऱ्यावर जोरदार प्रहार केला, पण त्याने थोडीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याने परत नीट दिवस मोजले आणि पुन्हा मोजले आणि जितका जास्त तो त्याबद्दल विचार करत होता, तितकंच त्याला वाटले की काहीतरी जुळत नाहीये. 2 महिन्यांसाठी ज्या रात्री त्याने घर सोडले, त्याच रात्री जरी त्याचा कार्यक्रम सेट झाला असता तरीही तो दिवस आधीच आला असता. जर एखादी चूक झाली असेल तर ती फक्त काही दिवसांची असेल. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे इतकी उशिरा तारीखच कशी आली? याचा अर्थ असा होईल की कोणीतरी त्याच्या 2 महिन्याच्या अनुपस्थितीमध्ये फायदा घेतला आणि त्याला मदत केली. हा विचार करताच त्याची फुगली. चेहरा लालबुंद झाला आणि हाडात मुंग्या आल्यासारखे वाटले. तो आहे, तोच आहे, तोच गुंड असावा. नालायक माणसा, मी तुला कसा धडा शिकवतो ते तू पाहाच आता. त्याचे डोळे फुगले, दात घट्ट झाले. तो गल्लीत वळाला. त्या नीच माणसाच्या घराकडे जाण्याचा तो मार्ग होता. तो त्या माणसाला कॉलर पकडून बाहेर रस्त्यावर पावसात ओढणार होता. तो उजव्या जबड्यावर हाणून त्याचे 2/3 दात पाडणार, मग त्याला जमिनीवर फेकणार आणि त्याच्या डाव्या फासळीत पायाने लाथ मारणार आणि त्याचे डोके गटारीत बुडवणार. या कल्पनेने तणाव कमी झाला आणि तो शांत झाला. जमिनीवर गुडघे टेकून दयेची याचना करत असलेल्या नीच माणसाची वाईट प्रतिमा पाहिल्यासारखे त्याला वाटले. पण घरी कोणीच नव्हते. अनेक वेळा दारावर लाथ मारली, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. रागाच्या भरात तो खिडकीजवळ गेला आणि मागे पुढे करू लागला. थोड्या वेळाने त्याला अजून राग आला आणि त्याला तो आवरता आला नाही म्हणून त्याने आजूबाजूला वीट शोधली.
त्याला कोणीच दिसत नसल्याचा फायदा घेत त्याने नीच माणसाच्या खिडकीत वीट फेकली. मग त्याने आणखी काही वीट फेकल्या. आता तो स्वतःच आत जाऊन त्याला बाहेर फरफटत आणणार. अचानक त्याचा मोबाईल वाजला. हॉस्पिटलने त्याला मेसेज केला, तुम्हाला मुलगा झाला आहे. आई आणि मूल दोघेही ठीक आहे. कृपया लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या. स्तब्ध होऊन तो पटकन हॉस्पिटलच्या दिशेने धावला. ज्या डॉक्टरांनी दुपारी त्याला दूर केले होते त्यांनी माफी मागितली नाही. त्यांनी फक्त सांगितले की त्यांना छोटासा गैरसमज झाला होता की त्यांच्याकडे तपासणीसाठी आलेल्या दुसऱ्या गर्भवती महिलेचे ते पती आहेत.